श्री स्वामी समर्थ। आता आपल्या सर्वांच्या खरंच आपल्यावर स्वामीची कृपा आहे, म्हणून अशी दोन विभूती एकाच वेळी एकाच ठिकाणी आपण बघतोय। तर जसं काकांकडनं आपण ऐकलं तसं आता आपण अजित काकांकडनं पण ऐकणार आहोत। तर श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणामयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायण सुप्रभाष्यकृतो वंदे परमात्मा जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवंतानी भक्ताला विश्वासपूर्णरित्या काय सांगितलं तर अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवंत असं म्हणतात की ज्यांनी माझ्यावरती त्याचा भार टाकला किंवा शरणागती स्वीकारली त्याचा कार्यभार चालवण्याचं काम ही माझी जबाबदारी आहे। ती जबाबदारी मी पण तेवढ्या प्रामाणिकपणाने पार पाडेल असं भगवंत आश्वासन देतात। सनातन हिंदू धर्मामध्ये देव भक्ताला आश्वासित करतो असा सनातन धर्म आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये स्वामी महाराजांचा उल्लेख, स्वामी महाराज 729 वर्षाचं आयुष्य होतं। शके 11चे आहे, इसवी सन 1049 इसवी सन ते 1879, त्यातील फक्त 1854 ते 1879 पर्यंतचा कालावधी मंगळवेढा ते अक्कलकोट एवढंच आपल्याला माहिती। 729 वर्षातली फक्त 29 वर्ष आपल्याला माहिती आहे, बाकीची वर्ष माहीत नाही। स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म अवतार आहे। श्रीपाद श्री अवल्लभ नरसिंह सरस्वती येण्याच्या अगोदर स्वामी समर्थांचा धरणी दुभंगून जन्म झालेला आहे। आणि धरणी दुभंगून जन्म झाला म्हणजे कसं तर नानाजी बापूजी रेखी म्हणजे माझे पणजोबा, मी आता 4थ्या पिढीत आहे त्यांची, त्यांचा पणतू आहे। तर यांनी जी कुंडली केली त्याप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीयेला महाराजांचा जन्म सूर्योदयानंतर 2.5 घटिनी झाला, म्हणजे साधारणतः 7:45च्या सुमारास झाला। 8 वर्षाची बालमूर्ती जन्माला आली, म्हणजे धरणी दुभंगून महाराज बाहेर आले त्यावेळेला अयोनी संभव जन्म झालेलं दत्तात्रयांच्या अवतारानंतरचं पहिलं अवतार कार्य हे स्वामी समर्थांचं आहे। परंतु मधला कालावधी आपल्याला माहीत नसल्यामुळे, महाराजांची भ्रमंती चालू राहिल्यामुळे आपल्याला माहीत नाही। त्यामुळे महाराज हे पहिले, नंतर श्रीपाद श्री अवल्लभ नरसिंह सरस्वती, परंतु हे सगळे संत संपल्यानंतर महाराजांनी 1879ला समाधी घेतली चैत्र कृष्ण त्रयोदशीला। म्हणजे एवढा प्रदीर्घ काळाचा देह कसा असेल आणि त्याच्याकडून होणारं कार्य कसं असेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महाराज हे अत्यंत प्रेमळ होते। महाराज अजिबात रागीत नव्हते। लोकांचा थोडासा भ्रम झालेला आहे, कथानक रूपाने काही दाखवावं लागतं, त्यामुळे महाराजांचं चरित्र महाराज रागीत होते असं झालेलं आहे। तर तसं नाही, महाराज अत्यंत प्रेमळ होते। 729 वर्षाचं आयुष्य असलेला मनुष्य देह धारण केलेला अवतार हा कसा असेल, त्याची वाणी किती मृदू असेल आणि त्याचं होणारं मार्गदर्शन हे किती महत्वाचं असेल आणि त्याचं प्रगटीकरण कसं असेल याची जर आपण कल्पना केली तर आपल्या लक्षात येईल की महाराजांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांनी 300 सिद्ध निर्माण केली। 1854 ते
1879 पर्यंतच्या कालावधीमध्ये महाराजांनी 300 सिद्ध निर्माण केले. आज ज्यांची ज्यांची नावं आहेत किंवा ज्यांचं ज्यांचं अवतार कार्य आहे ते सर्वजण काही ना काही रूपाने महाराजांना भेटलेले आहेत, महाराजांच्या संपर्कात आलेले आहेत. गजानन महाराज असोत, बिडकर महाराज असोत, शंकर महाराज असोत, तुमचे गोंदवलेकर महाराज असोत, ठाकूरदास महाराज असोत, देव मामलेदार असोत, साईबाबा असोत, हे सगळेजण काही ना काही रूपाने काही ना काही कार्याने स्वामी समर्थांची निगडीत आलेले आहेत. म्हणून स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म अवतार आहे. याच्यानंतर ते सगळे अवतार हे कोणाच्या ना कोणाच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि नंतर त्यांचा अवतार कार्य आहे. हे सर्वांनी समजून घ्या. स्वामींची भक्ती करतो म्हणजे बरोबर भक्ती नाही, तर भक्तीचे अनुभव आणि अनुभूती ही पण आपल्याला आली पाहिजे. दैनंदिन जीवनात येतात ते अनुभव. मी पारायण केलं, मी गुरुलीलामृत वाचलं, मी स्वामींचा जप केला, मी 11 माळा ओढल्या, यातून येतात ते अनुभव. ती अनुभूती नाही. अनुभव आणि अनुभूतीमध्ये फार मोठा फरक आहे. अनुभव कशाला म्हणायचं, अनुभूती कशाला म्हणायची? तर जसं आईच्या पोटी मूळ जन्माला आहे ती अनुभूती आहे, तिला मातृत्व मिळालं ही अनुभूती आहे. आणि अनुभव म्हणजे काय? तुम्ही माझे एखादं कार्य सिद्ध होण्याकरता काहीतरी संकल्प केला आणि तो संकल्प परिपूर्ण झाल्यानंतर माझं कार्य सिद्ध झालं तर तो अनुभव आहे, ती अनुभूती नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, कारण लोकांना ते लक्षात येत नाही. अनुभव वेगळा आणि अनुभूती वेगळी. गोंदवलेकर महाराजांच्याकडं नेहमी भक्त लोक जात असत भेटायला. थोडस तुम्हाला वेगळं विषय सांगतो. आणि तिथे लोक भेटल्यानंतर महाराजांजवळ संध्याकाळी आरती झाल्यावर बसत असत. एक नवरा बायको रोज दर्शनाला यायचे संध्याकाळी, आणि ते बाई आतमध्ये दर्शनाला यायच्या आणि ते जे सज्जन होते ते दर्शन घेऊन बाहेर जाऊन उभे राहायचे. बरेच दिवस हे चालल्यानंतर एक दिवस महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की ताई, तुम्ही रोज येतात, तुमच्या बरोबर तुमचे मालक आहेत ते बाहेर उभे असतात, काय परिस्थिती आहे तुमची, काय दुःख आहे तुम्हाला? असं महाराजांनी प्रश्न केला. आणि प्रश्न केल्यानंतर त्या बाईंनी सांगितलं की मी एक गायनॉलॉजिस्ट आहे, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ, परंतु मला स्वतःला मूलबाळ नाही. महाराजांनी सांगितलं, ताई तुम्हाला प्रसूतीचा अनुभव आहे पण प्रसूतीची अनुभूती नाही. ती अनुभूती रामरायाच्या सेवेने तुम्हाला मिळेल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे अनुभव आणि अनुभूतीतला फरक तुम्ही लक्षात घ्या. कारण स्वामींची सेवा करताना आम्ही सगळेजण स्वामी भक्त आहोत. आपण आपली सर्वांची धारणा असते की मी स्वामींचं पारायण केलं, मी स्वामींचा जप केला, गाई केला, कसाही केलं, परंतु मला अनुभव आला. परंतु जे मी शांत चित्ताने करेन, काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवी आणि कार्य करीन, तेव्हा महाराज जो अनुभूती देतील ती अनुभूती फार मोठी असेल. ती आपल्याला अनुभूती मिळते, परंतु ती लक्षात येईपर्यंत वेळ लागतो. आपल्याला अनुभव मिळतो, अनुभूती मिळायला थोडासा कालावधी लागतो. कारण याच्यामध्ये साधकाला साधना आपली खूप वाढवावी लागते आणि त्या साधनेमध्ये त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं नंतर मिळत राहतात. आता मी नानाजी बापूजी देखीलचं चरित्र सांगतो. नानाजी बापूजी देखील यांना पिंगळा ज्योतिषाचं ज्ञान होतं. त्यांच्याकडे पिंगळा पक्षी होता. त्यांच्या गुरूंनी त्यांना पिंगळा पक्षाची भाषा शिकवली होती. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सेन, काक आणि पिंगला असे 3 पक्षी निर्माण केले ब्रह्मदेवाने आणि प्रत्येकाला कार्य दिले. त्यामध्ये पिंगळ्याला भूभविष्य दिले आणि त्या पिंगळ्या पक्षाला जो जो जीव
या भूतलावरती जन्माला येईल त्याचं भविष्य तो पिंगळा सांगत असत आणि ते आमच्या नानाजी बापूजी देखील अवगत होतं. स्वामींच्या माध्यमामधून स्वामींची कुंडली केल्यानंतर स्वामींनी त्यांना हातावरती विष्णुपद दिलं होतं. विष्णुपद शंखचक्र गदा पद्म शाईनी काढल्यासारखं त्यांच्या उजव्या हातावर होतं. 1911 साली नानाजी बापूजी रेड्डींनी समाधी घेतली. तोपर्यंत ते त्याची पूजा करत असत आणि त्यांनी 3 दिवस आधी देह ठेवण्याच्या आधी तो पिंगळा पक्षी आमच्या मठातून निघून गेला. त्यांच्या कपाळावरती चोच मारली आणि तो निघून गेला. आमच्या नानांनी आमच्या आजोबांना सांगितलं की आता माझी पुढची तयारी सुरू करा. 3 दिवसानंतर मी देह ठेवणार आहे आणि 1911 साली समाधी घेतली. रेखी वंशाचा मूळ पुरुष हा नगरच्या भुईकोट किल्ल्याचं भूमिपूजन केलेलं होतं. आमच्या घराण्यामध्ये ज्योतिषशास्त्र आम्हाला शिकावं लागलं नाही. सोनाराच्या मुलाला कस कसा लावायचा हे जसं शिकावं लागत नाही तसं आम्हाला 12 राशी 27 नक्षत्र ही महाराजांच्या कृपेमुळे अवगत झालेली आहे. त्यामुळे आमचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा वेगळ्या प्रकारचा आहे. कारण आम्ही म्हणतो महाराज आमचे गुरु आहे. महाराजांनी आम्हाला भविष्य पाहायला शिकवलं. आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही. मी सिव्हिल साईडचा इंजिनियर, सिव्हिल साईडचा अभ्यास केलेला मनुष्य, कॉन्ट्रॅक्टर आहे. पण मी आता गेले 35 वर्ष भविष्य पाहतो. मी ॲस्ट्रो काउन्सिलर म्हणून काम करतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे, आपण कुठे आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे याचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रामध्ये होतं. तसेच नानाजी बापूजी रेखींना मगाशी त्यांनी उल्लेख सगळा सांगितला कथा ना कथा की सखूबाईंना दर्शन दिलं वगैरे वगैरे. त्याचाच तसंच त्या मठामध्ये त्या काळामध्ये शंकर महाराज 1941 ते 1947 पर्यंत देह ठेवेपर्यंत अहमदनगरला येत असत आणि दुपारी 12 वाजता माध्यांनी मठामध्ये आरतीच्या वेळेला येऊन त्यांना घेऊन येत असत आणि पाटावरती बसवत असत. माझी आई जवळजवळ 90 वर्षाची होती. आता 8 वर्षापूर्वी गेली, देह ठेवला तिने स्वतः त्यांना चहा मागलेला आहे. कायम आल्यानंतर महाराजांना गुळाचा चहा करून पाजायचं काम आमच्या आईने केलेलं आहे, शंकर महाराज. तसंच वासुदेव बळवंत फडके हे ज्या वेळेला होते त्या युद्धाच्या आधी अहमदनगरमध्ये आलेले होते. अहमदनगरमध्ये 3 दिवस ते आमच्या मठामध्ये राहिले आणि जाताना त्यांनी सांगितलं, कारण त्यांनी दाढी वाढवलेली होती, जटा वाढवलेल्या, पांढरे कपडे धारण केलेले होते आणि जाताना आमच्या पंडवांना सांगितलं की ज्याच्यावरती बक्षीस लावलेलं आहे तो वासुदेव बळवंत मी आहे. आणि तिथून ते निघून गेले. 3 दिवस राहिले होते. तसंच आमच्या घराण्यामध्ये लोकमान्य त्यांचा खटला नगरमध्ये पहिल्यांदा जेव्हा चालला, पहिला खटला नगरमध्ये दाखल झाला होता लोकमान्याने. तो खटला चालल्यानंतर त्याच्यामध्ये 60 पंच म्हणून माझे आजोबा दत्तात्रय नानाजी रेखी हे त्यावेळेला त्याच्यामध्ये पंच म्हणून होते. तिथं टिळकांना शिक्षा झाली नाही. नंतर साताऱ्याच्या कोर्टामध्ये पहिली शिक्षा त्यांना झाली. असा इतिहास हा रेखी घराण्याचा आहे. रेखी घराण्याची जवळजवळ आता 5वी पिढी आता काम करते आणि स्वामी समर्थांची सेवा हा एकमेव उद्देश आहे, बाकी कुठलाही नाही. आपण जरूर नगरला या. महाराजांनी दिलेल्या मूळ पादुका, चर्म पादुका आहे, तिथे त्यांनी स्थापन केलेले आहे. लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि नित्य नियमाने रोजचा अभिषेक, पूजा सगळं नियमित आरती वगैरे, शेजारती, विडा, हुक्का सगळं काही जसं अक्कलकोटला होतं तसं प्रति अक्कलकोट आहे. जवळजवळ आता मठाला 200 वर्ष होती. महाराज हयात असतानाचा मठ. महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी 5 वर्ष आधी हा मठ झालेला होता. महाराजांनी हा मठ केला. ज्याच्या मस्तकावरती पादुका पाठवल्या त्या भट म्हणून जे होते
त्यांना नखशिकांत कोड होतं आणि अक्कलकोटून ते पादुका सोहळ्यात घेऊन आल्यानंतर नगरमध्ये आल्यानंतर त्यांचं नखशिकांत कोड मी गेलं. पण ही स्वामींची लीला आहे. स्वामींच्या लीला भरपूर आहे, स्वामींची पुस्तकंही भरपूर आहेत, स्वामींच्या कथाही भरपूर आहेत. परंतु प्रामाणिकपणाने सेवा करणं, प्रामाणिकपणाने अत्यंत स्वामींवरती भक्ती करणं याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत. स्वामी परिवारातल्या नम्रताताई भट यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. कारण त्या नगर मठामध्ये राहिल्या होत्या. पुस्तक लिहिण्याकरता आलं त्यावेळेला 5 दिवस जवळजवळ त्या नगर मठामध्ये राहिल्या. ताईंचा माझा परिचय खूप होता, स्नेहही खूप होता. त्यामुळे ताईंच्या बाबतीमध्ये ताईंना नेहमी काही वाटलं की नगरच्या मठाशी त्या संपर्क साधायच्या आणि विचारायच्या असं असं आहे, काय करायचं. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु हा सर्व जो परिवार आहे, जे निकम आणि धनश्रीताई या दोघांनी हा समर्थ परिवार 14 वर्ष आहे हा गोळा केला, हे सोपं कार्य नाही. हे स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींचं हे माध्यम आहे. त्या दोघांच्याकडून लाखो लोक गोळा करून घेऊन त्या सर्वांचा जीव एकत्रित करून त्यांचं कल्याण साध्य करणं हेच स्वामी महाराजांचं कार्य आहे. एवढं मी बोलतो. धन्यवाद. ज्योतिषशास्त्राबद्दल थोडंसं सांगतो, 1-2 मिनिटं. आता काय झालंय, लोकांना नवीन नवीन माध्यमं निघाली, ऍप निघाले त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये. आता स्वतःचे ज्योतिषी झालेले लोक. परंतु तसं नाहीये. प्रत्येक घराचं एक कार्य असतं. आता या मागाची जोशी सरांनी सांगितलं की मी झाडांशी बोलतो, तसं प्रत्येक घर एक बोलत असत. प्रथम स्थानाचा भाव काय, द्वितीय स्थानाचा भाव काय, तृतीय स्थानाचा भाव काय. 12 स्थानांचे भाव वेगळे वेगळे असतात. आणि नवग्रह तिथे असताना किती डिग्रीमध्ये तो ग्रह आहे. कोकणामध्ये आंबा चांगला येईल, पण तोच आंबा पुण्यामध्ये तुम्ही तुमच्या बंगल्यात लावला तर त्याची चव आणि राजापूरच्या आंब्याची चव, झाड जरी त्याच्यात असलं तरी त्याच्या चवीमध्ये फरक राहणार. तसं प्रत्येक ग्रह हे प्रत्येक ग्रहाचं अंशात्मक त्याचा अभ्यास करावा लागतो. अंशात्मक अभ्यास असला तर निश्चितपणानं भविष्य हे अत्यंत व्यवस्थितपणे सांगता येतं. एवढं सांग. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.